उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप आमदार महेश लांडगेंमधील राजकीय वॉर शिगेला पोहोचले। अजित पवारांनी पुन्हा एकदा महेश लांडगेंवर निशाणा साधलाय। अजित पवारांनी दंड थोपटल्यानंतर महेश लांडगे तरी गप्प कसे बसणार? मग महेश लांडगेंनीही आपल्या राजकीय गुरुला प्रतिआव्हानच दिलंय। मी माझं काम चोख बजावलेलं आहे। आता 15 तारखेला बटन दाबायचं काम तुमचं आहे। माझी विनंती आहे की आपण ते त्यांचं बटन दाबा। मी मधला 9 वर्षाचा जो भ्रष्टाचाराचा राक्षस इथं जो उभा राहिला आहे त्याला आपल्याला हटवायचं आहे, नाहीतर तुमच्या पुढच्या पिढीचं काय रे खरं नाही। राजकारणातल्या मर्यादा किंवा सगळ्यांच्या मर्यादा सांभाळायचं फक्त मीच ठरवलंय। महाराष्ट्राच्या दादांनी पण ठरवलं पाहिजे की आपण सुद्धा मर्यादा नाही सोडली पाहिजे। एकदा दोनदा तीनदा चारदा पाचदा सहादा किती वेळा आपण आरोप करणार, आणि आरोप करताना त्याला काहीतरी आधार असला पाहिजे ना। विनाकारण आरोप करणं हे मला जमलं नाही, पण मी जे केलं शहरासाठी ते करत आलेलं मी ते तुमच्या समोर मांडले। चांगले उमेदवार मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामध्ये कुठेतरी कॉन्ट्रॅक्टर घेऊन महानगरपालिकेला उद्याच्या काळामध्ये लुटण्याची तयारी असणारे उमेदवार मी दिले नाही। टँकर माफियातले उमेदवार मी दिले नाही। हे जे आरोप आणि बदनामी त्यांनी जे माझ्यावर आज करता येते तसेच आरोप त्यांनी विधानसभेतही माझ्यावर केले होते। त्याला नागरिकांनी मतदारांनी उत्तर दिलं। त्यांनी मला परत 63,000पेक्षा जास्त मतं निवडून दिलं। तरी सुद्धा त्यांना जर असं वाटत असेल की बदनामी करून आणि आरोप करून जर निवडणुकीला सामोरं जातं तर मग आता लोक त्यांना मतदानातून उत्तर देतील।